G7 म्हणजेच ग्रुप ऑफ सेवन हा एक आंतरराष्ट्रीय संघ आहे ज्यामध्ये जगातील 7 प्रमुख औद्योगिक राष्ट्रांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि युनायटेड किंगडम या 7 देशांचा समावेश आहे. G7 शिखर परिषदेत या देशांचे नेते आर्थिक धोरण, जागतिक सुरक्षा, पर्यावरण आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतात. G7 शिखर परिषद 2024 मुख्य मुद्दे. G7 शिखर परिषद 2024 मध्ये मुख्यतः खालील मुद्द्यांवर चर्चा होईल. नंबर 1 आर्थिक विकास आणि स्थैर्य. जागतिक आर्थिक विकासाची स्थिती आणि भविष्यातील धोरणे यावर चर्चा. 2 पर्यावरणीय संरक्षण, हवामान बदलाचे परिणाम आणि हरित ऊर्जेचे उपयोग. 3 जागतिक सुरक्षा, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता यासाठी आवश्यक धोरणे. 4 आरोग्य आणि महामारी व्यवस्थापन, कोविड-19 नंतरच्या आरोग्यविषयक मुद्द्यांवर चर्चा. 2024 मध्ये परिषद कुठे होईल? G7 शिखर परिषद 2024 इटलीच्या रोम शहरात होणार आहे. इटलीने या परिषदेचे आयोजन केले आहे आणि जगभरातील नेते येथे एकत्र येऊन विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. G7 परिषद 2024 13 ते 15 जून 2024 दरम्यान आयोजित. मागील G7 शिखर परिषदांचे स्थान. G7 शिखर परिषद विविध देशांमध्ये आयोजित केल्या जातात. मागील काही G7 शिखर परिषदा खालील ठिकाणी झाल्या: 2023 हिरोशिमा, जपान, 2022 क्रून, जर्मनी, 2021 कॉर्नवॉल, युनायटेड किंगडम, 2020 यावर्षी शिखर परिषद कोविड-19 महामारीमुळे रद्द करण्यात आली. भारताला आमंत्रण का दिले? 2024 मध्ये G7 शिखर परिषदेसाठी भारताला विशेष आमंत्रण दिले गेले आहे. यामागील कारणे: 1 आर्थिक महत्त्व, भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेत वाढता प्रभाव. 2 राजनैतिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची महत्त्वाची भूमिका. 3 जागतिक सुरक्षा, दक्षिण आशियाई क्षेत्रातील सुरक्षेचा विचार करता भारताचा महत्त्वाचा भाग. 4 पर्यावरणीय पुढाकार, भारताच्या पर्यावरणीय पुढाकारांचा जागतिक पातळीवर आदर. निष्कर्ष: G7 शिखर परिषद 2024 मध्ये भारताचा सहभाग आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या प्रभावाचे एक प्रतीक आहे. हे भारताच्या आंतरराष्ट्रीय नात्यांमधील महत्त्व वाढवणारे पाऊल ठरू शकते.